माझी मुलं नीटची परीक्षा देत नाहीयेत किंवा मी नीटची परीक्षा देत नाहीये म्हणून मला काय फरक पडणार आहे, हे बोलण्याचे दिवस आता गेलेत. कारण हे फक्त नीटच्या पेपर लीक बद्दल नाही आहे. हा लढा आहे लोकशाहीचा, लोकशाहीसाठी. नमस्कार, मी श्रद्धा राणे पवार शब्दसंवादच्या आजच्या ह्या भागात तुमचं स्वागत करते. पण आजचा विषय तितकासा चांगला नाही आहे, पण तितकाच महत्वाचाही आहे. म्हणून आपल्या चॅनलला हा अनुसरून नसूनही मी आज हा व्हिडिओ बनवत आहे, कारण त्याशिवाय मला चैन देखील पडली नसती. तसं बघायला गेलं तर मी खूप सेफ आहे, मी माझ्या घरी आहे, अगदी सुरक्षित आहे. पण माझं मन तिथे आहे, जंतर मंतरमध्ये, जिथे लाखोंच्या संख्येने आपली युवा पिढी दिवस रात्र आंदोलनं करते आणि त्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या नातेवाईकांच्या न्यायासाठी लढा देते. हे सगळं बघितलं की मन खूपच हळवं होत आहे आणि त्याचसाठी मी आज हा व्हिडिओ बनवते. बरेच दिवस झाले मी सगळ्या न्यूज बघत आहे. ज्या आईवडिलांनी त्यांची मुलं गमावली ह्या पेपर लीकच्या प्रकरणात, त्यांचं मनोगत ऐकून मनात धस्स होतं. आणि मी व्हिडिओच्या सुरुवातीला जसं म्हणाले की जोपर्यंत ते आपल्यापर्यंत पर्सनली पोचत नाही ना, तोपर्यंत आपल्याला असं वाटत राहतं की काय फरक पडतोय. पण आता हळूहळू गोष्ट लक्षात येते की हे ऍक्च्युली पर्सनली आहे. उद्या जेव्हा माझी मुलं होतील, उद्या जेव्हा ते स्पर्धा परीक्षेला जातील आणि त्यांच्यासोबत असं काही घडलं तर माझी काय मनस्थिती असेल, तर मी काय करेन, हा विचार आता येऊ लागलाय. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे हे सगळं न्यूज चॅनलवर मी बघत सुद्धा नाहीये. हे सगळं युट्यूब आणि इंस्टाग्राममुळे आपल्याला कळतंय की जंतर मंतरमध्ये सध्या काय परिस्थिती आहे. जी मेनस्ट्रीम मीडिया आहे ती तर ह्या सगळ्याकडे दुर्लक्ष करते आणि आपल्याला त्याचं कारणही माहिती आहे. कारण पूर्ण मीडिया ही विकली गेली आहे. त्यांच्या फायद्याचीच बातमी ते लोक दाखवणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टीवर प्रकाश पाडणाऱ्या रील्स जेव्हा आपण बघतोय ना, तेव्हा कोणी कोणाच्या भावाच्या न्यायासाठी आलाय, तर कुठला बाप त्याच्या मेलेल्या मुलासाठी आलेला आहे, तर कुणी अगदी डायरेक्ट संबंध नसतानाही त्या प्रोटेस्टमध्ये, त्या आंदोलनामध्ये तिथे हजर आहे. काल तर मी एका रीलमध्ये बघितलं की एक माणूस ऑस्ट्रेलियावरून 1 लाखाची तिकीट काढून फक्त त्या आंदोलनाचा भाग होण्यासाठी आलेला आहे. काल रात्री मला खूप झोप आली होती, पण जसजशी रील्स बघत होते तसतसं समजत होतं की तिथे लोकांवर काय परिस्थिती ओढावली आहे आणि जे लाठीचार्ज होत आहेत ते सगळं बघून माझी झोप उडाली. जवळजवळ 2 वाजेपर्यंत मी आणि माझा नवरा ह्याच विषयी चर्चा करत होतो. हे सगळं का होतंय, कसं होतंय, आणि बऱ्याच डिस्कशन नंतर मला खूप गोष्टी समजल्या. म्हणजे मी अशी मुलगी अजिबातच नाहीये जी रोज न्यूज बघते किंवा किंवा खूप इंटरेस्ट दाखवते पॉलिटिक्समध्ये, राजकारणात. तशी मुलगी मी नाहीच आहे. पण आता मला त्या गोष्टीची लाज वाटायला लागली. कारण आपण ज्या देशात राहतो त्या देशाबद्दल, त्या देशातल्या नेत्यांबद्दल जर आपल्याला माहितीच नसेल की आपल्या आजूबाजूला काय चाललंय हे आपण जाणून घ्यायचा प्रयत्नच करत नसू, तर मग एका देशाची नागरिक म्हणून घेण्याची लाजच वाटायला लागली. एक मुलगी म्हणून मी अनेक वर्ष ह्या सगळ्याकडे कानाडोळा केला, दुर्लक्ष केलं, इंटरेस्ट दाखवला नाही. पण आता असं जाणवतंय की आपण ज्या देशात राहतोय त्या देशाची पूर्ण माहिती असणं, आपण स्कूलमध्ये जे नागरिकशास्त्र शिकलो, आपल्या देशाचा इतिहास, हे सगळं माहिती असणं हे किती गरजेचं आहे हे आज कळतंय. कारण उद्या समजा माझे आई वडील सुद्धा अंधभक्तांसारखे वागायला लागले तर मला त्यांना करेक्ट करणं किती गरजेचं आहे हे आज कळतंय. कोणीही येऊन इलॉजिकल काहीही बोलतंय तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे, असं माझं मत आहे, असं माझं म्हणणं आहे. कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता, त्या गोष्टीबद्दल चौकशी न करता आपण काहीही बोलणं हे किती चुकीचं आहे हे मला हळूहळू समजायला लागलंय. आणि घरातली स्त्री ही पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट घेत नाही ह्याबद्दल गर्व असणं ही चुकीचीच गोष्ट आहे. कारण किचन मधल्या तेलापासून ते बाथरूम मधल्या टूथपेस्ट जे जे वस्तू आपण वापरतो त्या सगळ्या वस्तूंच्या मागे आपण टॅक्स भरत असतो गव्हर्नमेंटला. त्या सगळ्या गोष्टींच्या मागे, म्हणजे जे जे काही ब्युटी प्रोडक्ट्स आम्ही वापरतो, ती पावडर असो, लिपस्टिक असो, काहीही असो, या प्रत्येक गोष्टीसाठी आपण टॅक्स भरत असतो. आणि तो टॅक्स कुठे वापरला जातो, त्या टॅक्सचं काय होतंय पुढे, हे सगळं जाणून घेणं सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे, हे माझ्या लक्षात आलेलं आहे. मी पूर्वी खूप कंटाळायचे की माझा नवरा सतत बातम्या बघत बसायचा आणि मी माझा हा प्रांतच नाही हे बोलून हात वरती करायचे. पण
काल जेव्हा मी माझा 100वा व्हिडिओ टाकला आपल्या शब्दसंवाद चॅनलवर, त्यानंतर मला बरेच पॉझिटिव्ह रिस्पॉन्सेस आले, कमेंट्स आल्या. पण मला अजिबातच खुश वाटत नव्हतं. मी दिवसभर खूप शांत होते आणि कशातच मन लागत नव्हतं. मग हळू मला समजायला लागलं, की हे कशामुळे आहे. माझ्या देशात जर हे सगळं सुरू असेल, तर माझं मन कसं खुश असणार आहे? साहजिकच आहे, की आपल्या देशात एवढं सगळं सुरू असताना आणि आपण कुठेतरी कमी पडतोय हे दिसत असताना मनाला शांती कशी मिळेल? मी माझ्या मैत्रिणींसोबत सुद्धा बोलले. तर त्यातली एक मैत्रीण बोलली, की "इट्स टाईम टू लीव्ह द कंट्री." म्हणजे आता देश सोडून जाण्याची वेळ आली. आता हे सोल्युशन झालं का ह्या गोष्टीचं? किंवा हे सगळेच बोलले, तर मग बदल कसा होणार आहे? मला इकडे कोणत्याही पार्टीबद्दल काहीच बोलायचं नाहीये. कारण आपल्या समोर जे घडतंय, विद्यार्थ्यांवर जो लाठीचार्ज होतोय, रक्त काढलं जातंय अक्षरशः आणि एका मोठ्या स्पर्धे परीक्षेचा पेपर लीक होतोय. हे जेव्हा सगळं घडतंय, तेव्हा मला एकच वाटतं, की पुढच्या वेळी आपण जेव्हा वोट देऊ, तेव्हा ही सगळी गोष्ट न विसरता हे हे सगळे दिवस जे आहेत, जे आपण आपल्या डोळ्यासमोर बघतोय रोज 20 ते 25 दिवस जे सगळे चालू आहेत, ते आपण डोळ्यासमोर धरूनच ठरवायला पाहिजे, की आपण आपलं मत कोणाला दिलं पाहिजे ते. आणि आज कितीतरी लोकं ग्राउंडवर उतरलेली आहेत. त्या प्रोटेस्टचे भाग होतायत. हे बघून खूप आनंद होतोय. पण जी दिग्गज मंडळी आहेत, ज्यांना आपण आपले हिरो समजतो, ते खान असो किंवा कुमार्स असो किंवा कोणीही मोठे सेलिब्रिटीज असो, ह्यांचा कुठेही उल्लेख नाहीये किंवा ह्यांचा कुठेही सपोर्ट दिसून येत नाही. तर मला असं वाटतं, की मी नेक्स्ट टाईम जेव्हा थिएटरमध्ये जाईन, तेव्हा मी 10 वेळा विचार करेन त्यांच्या पिक्चरच्या तिकीट विकत घेताना. कारण ह्या सगळ्या ज्या घडामोडी आहेत, त्याच्यावर ह्यातला कुठलातरी एक सेलिब्रिटी एक सिनेमा नक्कीच काढणार आहे. हे ह्यापूर्वीही घडलेलं आहे आणि परत हे घडणार आहेच. पण तेव्हा मी ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवणार आहे, की जेव्हा गरज होती, तेव्हा ही सगळी मंडळी, हे जे सगळे 100 कोटी, 200 कोटी, 1000 कोटींचे जे पिक्चर बनवतात, ही सगळी मंडळी कुठे होती? माझं तुम्हाला फक्त एकच सांगणं आहे, की कुठलीही इन्फॉर्मेशन तुमच्याकडे आली आहे, ती WhatsAppच्या द्वारे असो किंवा कुठल्याही व्हिडिओच्या द्वारे असो किंवा कुठल्याही माणसाच्या म्हणण्यावरून असो, ती आधी तपासून पहा. त्याच्याविषयी चर्चा करा. 4 लोकांचं मत ऐका आणि त्यानंतरच ठरवा, की ती गोष्ट योग्य आहे की नाही. अंधभक्तासारखे, डोळ्यावर पट्टी बांधल्यासारखे वागायला आपण कोणाचेही गुलाम नाही आहोत. आपण एका लोकशाहीमध्ये राहतो आणि आपल्याला आपली स्वतःची मतंही असूच शकतात. भारत हा हुकुमशाही देश नाही आहे. हे फक्त लक्षात ठेवा आणि पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमचं मत द्याल, तेव्हा हा मुद्दा, हे जे सगळं घडतंय आपल्या आजूबाजूला, हा मुद्दा विसरू नका. कारण कसं होतं 2-3 वर्षांनी जेव्हा इलेक्शन येतं, त्यावेळी काही ना काही वेगळं डायव्हर्जन करून, काही ना काही फाटे फोडून आपली मतं ही चुकीच्या माणसाला जाऊ शकतात. त्यामुळे जेव्हा पण आपण मत देऊ, तेव्हा कान, डोळे, नाक सगळंच उघडं ठेवून आपण मत दिलं पाहिजे आपलं, कारण ते खूप अमूल्य असतं. मी त्या आंदोलनाचा भाग होऊ शकत नाही, पण पण हा व्हिडिओ बनवून मी माझ्या बाजूने एक छोटासा प्रयत्न केला आहे. पण फक्त 100 लोकांनी जरी माझा हा व्हिडिओ बघितला ना, तरी ती 100 लोकं थोडासा विचार करू लागले, तरीही मला असं वाटेल, की मी माझं योगदान दिलेलं आहे ह्या आंदोलनामध्ये. या सगळ्यामध्ये ना खूप पॉझिटिव्ह गोष्टी पण बघायला मिळतात. जसं की पूर्ण देशभरातून लोकं स्विगी आणि Zomatoच्या द्वारे ते जे आंदोलनकार आहेत, त्यांना रोज खाणं पोहोचवतायत आणि ही खूपच चांगली गोष्ट आहे. म्हणजे माणुसकी अजूनही जिवंत आहे, हे ह्या कृतीतून दिसून येतं. अजून एक गोष्ट मला खूप प्रकर्षाने जाणवली, की आपण Instagramवर ज्या ॲक्टर्सना, ज्या सेलिब्रिटीजना फॉलो करत असतो, त्यांचे फोटोज लाईक करतो, व्हिडिओज बघत असतो, ती लोकं ह्यावेळी जेव्हा देशाला खरंच त्यांची गरज असते किंवा ते ह्या सगळ्या आंदोलनामध्ये भागीदार होतायत की नाही, हे सगळं बघणं पण खूप इम्पोर्टंट आहे. कारण आपण ज्या लोकांना फॉलो करतो ना, त्यांची आयडिओलॉजीज आणि आपल्या आयडिओलॉजीज हे मॅच होतायत की नाही, हेही तितकंच इम्पोर्टंट असतं. आणि मला असं वाटतंय, की समजा ते होत नसतील किंवा आपला जो रोल मॉडेल आहे, तो हिरो असो, हिरोईन असो, कोणी असो, त्यांनी जर ह्या गोष्टीला सपोर्ट केला आहे,
तर त्याचे विचार आणि माझे विचार हे जुळतायत, हे जे एक समाधान असतं तेही आपण या सगळ्यामध्ये चेक केलं पाहिजे. कारण तेव्हाच काहीतरी अर्थ बनतो एखाद्याला फॉलो करण्यात. नाहीतर आपण त्यांचं काम बघतच असतो किंवा आपण ते आपल्याला एंटरटेन करतच असतात. पण एंटरटेन करण्यात सोबतच ती त्यांची देशभक्ती पण तपासली गेलीच पाहिजे, असं माझं पर्सनल मत आहे. तुमचं मत वेगळं असूच शकतं. हे सगळं डिस्कस झालं पाहिजे किंवा हे सगळं बोललं गेलंच पाहिजे. आपण असंही नाही बोलू शकत की मला काय करायचंय किंवा जाऊ दे मरू दे तिकडे, आपण नाही लक्ष द्यायचं किंवा आपल्यावर नाहीये ना हे, आपण का पडायचं ह्या सगळ्या गोंधळामध्ये, असं जर आपण म्हणालो ना, तर पुढची वेळ ही आपलीच असेल. हे फक्त आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे ही जाणीव आपल्याला असली पाहिजे. आता काही लोक बोलतील की घरात बसून व्हिडिओ बनवायला काय जातंय, पण निदान मी ते करतेय, निदान मी ही गोष्ट अड्रेस करते, निदान मी ही गोष्ट स्वीकारते की काहीतरी चुकीचं घडतंय. आणि मला वाटतंय हे प्रत्येकाने केलंच पाहिजे. तुम्ही जितकं शांत बसाल तितके तुम्ही गुलाम बनत जाल. शेवटी मला इतकंच म्हणायचंय की ज्या मुलांनी ह्या सगळ्यामध्ये त्यांचा जीव गमावला, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्यांच्या आई वडिलांना त्यांच्याशिवाय जगण्याची शक्ती मिळो. आणि हो, अजूनही थोडीशी आशा मनात आहे की ह्या सगळ्याला न्याय मिळेल. आणि व्हिडिओ संपवण्यापूर्वी मी स्वतःसोबत एक निश्चय करणार आहे की ह्यापुढे कुठल्याही गोष्टीकडे दुर्लक्ष न करता ती गोष्ट पूर्णपणे जाणून घ्यायचा प्रयत्न करेन आणि माझं मत जे काही असेल ते ठामपणे मांडण्याचाही प्रयत्न करेन. इंटरनेटवर माहिती घेता घेता मला एक लेख सापडला. त्यासोबतच जंतर मंतरवर चालू असलेल्या मुलांचा जोश व लढा बघून ही गोष्ट खूपच पटली. तो लेख असा होता की लढा द्या, लढू शकत नसाल तर बोला, बोलू शकत नसाल तर लिहा, लिहू शकत नसाल तर साथ द्या, साथ देऊ शकत नसाल तर काम करणाऱ्याचं मनोबल वाढवा. जर तुम्हाला तेही जमत नसेल तर जो करतोय त्याचं मनोबल तोडू नका, कारण तो तुमच्या हिश्श्याची लढाई लढत आहे. हे ज्या थोर व्यक्तीने म्हटलं आहे हे माझ्यासाठी व आपल्या सर्वांसाठी खूप प्रेरणादायी आहे. आशा करते की तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल व तुमचे विचार माझ्याशी सहमत असतील व नसतील हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. तर ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबते. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.